फक्त एक लहान वाटी पोहे आणि एक चमचा गव्हाचं पीठ वापरून अतिशय भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी करणार आहोत. ही रेसिपी तुम्ही यापूर्वी ना कधीच केली नसेल आणि कधी पाहिली देखील नसेल. इतकी जास्त युनिक आणि भन्नाट अशी रेसिपी आहे. आणि अगदी आठवडाभर टिकेल अशी ही पोह्यांची आणि गव्हाच्या पिठाची आपण रेसिपी करणार आहोत. आता ती कशी करायची ते पाहूया. त्यासाठी बघा इथे आपल्याला 1 वाटी पोहे लागणार आहेत. इथे मी आपण जे नेहमीचे कांदा पोहे करतो ना, अगदी त्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत. आता हे पोहे आपल्याला असेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. पोहे सुरुवातीला आपण अजिबातच भाजून वगैरे घेतले नाही आहेत. डायरेक्ट पोहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी बारीक असे वाटून घेतलेले आहेत. ज्या पद्धतीने जाड रवा असतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे पोहे आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. आता बघा पोहे आपले वाटून झालेले आहेत. आता थोडा वेळ हे पोहे आपल्याला असेच साईडला ठेवून द्यायचे आहेत. तोपर्यंत इथे एक मी बाऊल घेतला आहे. तुम्ही कोणतंही एखादं भांडं किंवा वाडगं वगैरे घेतलं ना तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. जितके तुम्ही पोहे घ्याल ना तितकेच तुम्हाला इथं बेसन पीठ घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला नक्की गव्हाचं पीठ कुठे वापरायचं नाही हे सुद्धा पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आता तुम्ही जर 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी पोहे घेतले असेल ना, त्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी लागणार आहे. ज्या वाटीने तुम्ही बेसन पीठ आणि पोहे मोजून घ्याल ना, त्याच वाटीने तुम्हाला इथे पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. जर तुम्ही हे पाण्याचं आणि बेसन पिठाचं पोह्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्याल ना, तर तुमची रेसिपी अगदी खमंग अशी होणार आहे. आता बघा आपल्याला 1 वाटी पाणी यामध्ये घातल्यानंतर हे बेसन पिठाचे जे गोल आहे ना, तो आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पुन्हा इथे मी 1 वाटी पाणी घालणार आहे. इथे आपलं बेसन पीठ 1 वाटी आहे आणि पोहे 1 वाटी आहे. त्यामुळे इथे आपण 2 वाटी पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा हे छान असं ढवळून घ्यायचं आहे. पाहू शकता बॅटर इथे खूप जास्त तुम्हाला सुरुवातीला पातळ वाटत असेल. पण आता यामध्ये ना आपण जे पोहे वाटून घेतले होते ना, ते यामध्ये घालून घेऊया. पोहे घातल्यामुळे ना याला अगदी छान असा दाटसरपणा येतो बघा. आता सुरुवातीपेक्षा हळूहळू जे बॅटर आहे ना, ते अगदी दाटसर होईल. अगदी रवीने किंवा चमच्याने तुम्ही अशा पद्धतीने हे हलवून घ्या. म्हणजे याच्या ज्या गुठळ्या आहेत ना, त्या अजिबातच यामध्ये होणार नाही आणि अगदी एकसारखं असं बॅटर आपलं तयार होईल. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी हळद घालून घेतली आहे. पाहू शकता इथे मीठ आणि हळद घालत तोपर्यंतच आपलं बॅटर छान असं फुललेलं आहे आणि अगदी दाटसर असं झालेलं आहे. इथे हळद फक्त आपण रंग येण्यासाठी घातलेला आहे. तर बघा अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. हे बॅटर छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण हे एक 5 ते 6 मिनटासाठी असंच थोडा वेळ बाजूला ठेवूया. बॅटर जोपर्यंत भिजतंय तोपर्यंत गॅसवरती कढई तापत ठेवूया. कढईमध्ये बघा 1 पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे. तेल इथे अगदी कमी वापरायचं आहे. खूप जास्तसुद्धा आपल्याला इथे तेल घालायचं नाही आहे. तेल तापलं की त्यामध्ये मी 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये अगदी थोडासा ओवा घालून घेतला आहे. इथे आपण बेसन पिठाचा वापर केला आहे. त्यामुळे पचायला हलकं जावं, त्यामुळे इथे ओवासुद्धा मी इथे वापरलेला आहे. इथे मी बटाटासुद्धा इथे किसून घेतलेला आहे बघा. तुम्ही बटाट्याऐवजी कोबीसुद्धा घालू शकता किसून. कच्चाच बटाटा इथे मी वापरलेला आहे. आता बटाटा आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. बटाटा किसल्यामुळे ना फारसा काही वेळ लागत नाही शिजायला. यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया. अगदी थोडीशी काळी मिरी घातलेली आहे. काळी मिरीच्या ऐवजी तुम्ही इथे लाल तिखट किंवा मग हिरवी मिरचीची पेस्ट घातली ना तरी चालेल. अर्धा चमचा हळद घातलेला आहे. अगदी थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि बटाट्याला इतकं लागेल इतकंच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. खूप जास्तसुद्धा मीठ घालायचं नाही, कारण की आपण सुरुवातीला जे बॅटर केलं होतं ना, त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. आता हे अगदी छान असं हलवून घेऊया. यामध्ये 1 चमचा इतपत पांढरे तीळ घालून घेऊया. पांढरे तीळ आवर्जून घाला, कारण की पांढऱ्या तिळामुळे ना या रेसिपीला अजून छान अशी टेस्ट येते. त्यामुळे जर तुमच्याकडे अवेलेबल असतील ना तर आवर्जून घाला. आता बटाटा शिजेस्तोवर ना आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचं आहे. एक 60 ते 70% बटाटा इथे आपल्याला शिजून घ्यायचा आहे. तर बघा एखाद्या मिनिटभर इथे मी झाकण ठेवून घेतलं आहे आणि बटाटा आपण किसल्यामुळे अगदी छान असा शिजलेला आहे.
तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. इथे बघा आपलं जे बॅटर आहे ना, ते सुद्धा बऱ्यापैकी आता फुगलेलं आहे, भिजलेलं आहे. आता ते बॅटर यामध्ये आपण ओतून घेऊया. बॅटर ओतल्यानंतर गॅस आपल्याला अगदी स्लो ठेवायचा आहे. अजिबातच गॅसची फ्लेम इथे वाढवायची नाही. जितका गॅस तुम्हाला स्लो ठेवता येईल ना, तितका गॅस इथे स्लो ठेवा आणि अगदी छान असं हे मिक्स करून घ्या. तुम्हाला जर यामध्ये तुमच्या आवडीचा कोणता मसाला घालायचा असेल ना, तर तो सुद्धा आपण इथे घालू शकता. पण इथे मी सुरुवातीला सुद्धा बॅटरमध्ये मसाले घातला होता आणि बटाटा शिजवताना सुद्धा मसाला घातला आहे. त्यामुळे मी आता यामध्ये मसाला अजिबातच घातलेला नाही. आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर हे झाकण ठेवून 1 मिनिटासाठी मी इथे वाफ काढून घेतली आहे. आपल्याला हे मध्ये-अधे हलवत राहायचं आहे. यामध्ये पोहे आहेत, बेसन पीठ आहे, त्यामुळे खाली थोडंफार चिटकू शकतं. जर तुम्ही नॉनस्टिकचं भांडं वापरलं ना, तर खाली चिटकणार नाही. तर इथे बघा अगदी थोडंसं इथे मला हे पीठ जे आहे ना, ते कच्चं वाटत आहे. आपल्याला पुन्हा हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. त्या अगोदर यामध्ये आपल्याला एक 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर इथे बघा गव्हाचं पीठ घातल्यानंतर पुन्हा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला बॅटर चिवट वाटत होतं ना, त्यामुळे आपण इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. जर तुम्हाला अजून जास्त गव्हाचं पीठ घालायचं असेल ना, तर ते सुद्धा इथे तुम्ही घालू शकता. पण इथे मी 2 ते 3 चमचे इतपतच गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आहे आणि थोडा वेळ हे पीठ परतून घेतलेलं आहे. आणि बघा एक प्लेट घेतली आहे. प्लेटला खाली थोडंसं इथे मी तेल लावून घेतलं आहे. अशा पद्धतीने प्लेटला जर तेल लावलं ना, तर बॅटर जे आहे ना, ते खाली चिटकत नाही आणि अगदी व्यवस्थित आपल्याला हे मळता येतं. बघा सगळं बॅटर आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. तुमच्याकडे जर एखादा ट्रे वगैरे असेल ना, तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण इथे मी प्लेट्सचाच वापर केलेला आहे. आता ही रेसिपी आपण आठवडाभर नक्की कशी टिकवून ठेवणार आहे ना, हे सुद्धा सांगणार आहे. थोडंसं त्यापूर्वी आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे ना, ते थोडंसं कोमटसर झालं ना, की छान असं मळून घ्यायचं आहे. बघा खूप जास्त गरम-गरमसुद्धा हे पीठ मळायचं नाही आपल्याला. अगदी थोडंसं कोमटसर होऊन ठेवायचं आहे आणि नंतर हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे हाताला भाजत वगैरे सुद्धा नाही. बघा अगदी एकसारखा असा गोळा तयार झालेला आहे या पिठाचा. अगदी परफेक्ट असा गोळा झालेला आहे. अजिबातच चिवट हे पीठ राहिलेलं नाही. जर तुमच्या हाताला पीठ खूप जास्त चिटकत असेल ना, तर ते तुम्ही अजून थोडंसं शिजवून घ्या. म्हणजे पीठ अगदी परफेक्ट असं होणार आहे. आता हे आपल्याला छान असं थापून घ्यायचं आहे. तर याच्या ना अगदी आपण खमंग अशा वड्या करणार आहोत. या वड्या तुम्ही अशाच फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. अगदी आठवडाभर आरामात टिकतात आणि जेव्हा केव्हा तुम्हाला खायच्या असतील ना, तेव्हा तुम्हाला ह्या तळून खायच्या आहेत. पण या नक्की तळून कशा खायच्या किंवा कशा पद्धतीने आपण याला तळणार आहोत ना, ही सुद्धा पुढे गंमत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वड्या पाहिल्यानंतर ना तुम्ही सुद्धा आश्चर्य वाटणार आहे. इतक्या जास्त खुसखुशीत, कुरकुरीत ह्या वड्या तयार होतात. याचा आवाजसुद्धा मी पुढे ऐकवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी तुम्हाला ही वडी मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे. आतून अगदी पोकळ आणि वरून अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत ह्या वड्या तयार होतात. आता बघा सुरीने याचे काप करून घेऊया. सुरीला जर चिटकत असेल ना, तर थोडासा पाण्याचा हात वगैरे लावून घ्या. म्हणजे अजिबातच सुरीला चिटकणार वगैरे नाही. इथे बघा एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते. वडी काढल्यानंतर हाताने सुद्धा तुम्हाला इथे थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे अशा परफेक्ट अशा वड्या आपल्या तयार होतात. अशाच पद्धतीने आता सगळ्या वड्या मी तयार करून घेते. जर सगळ्या वड्या तयार करून दाखवल्या ना, तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. त्यामुळे बघा इथे मी सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि हातानेच थोडासा आकार याला मी देऊन घेतलेल्या आहेत. जितक्या वड्या तुम्हाला तळायच्या आहेत ना, तितक्या तुम्ही काढून घ्या आणि बाकीच्या वड्या एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये फ्रीजरमध्ये तुम्ही ठेवू शकता. जेव्हा केव्हा तळायच्या असतील किंवा पाहुणे-रावळे येतील किंवा मुलांना छोट्या-मोठ्या भुकेसाठी ह्या वड्या तुम्ही गरमागरम अशा तळून देऊ शकता. आता वड्या तळायच्या आहेत, पण त्या नक्की कशा पद्धतीने तळायच्या आहेत ना, हे सुद्धा सांगणार आहे. इथे मी 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही इथे तांदळाचे पीठसुद्धा वापरू शकता. यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत. अगदी थोडीशी काळी मिरी घातलेली आहे. अगदी थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं इथे मी चाट मसाला घातलेला आहे.
चवीनुसार मीठ घातले आहे. मीठ अगदी बेतात घालायचं आहे, खूप जास्तसुद्धा मिठाचा वापर इथे करायचा नाही आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि अगदी छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याची ना आपल्याला एक छान अशी स्लरी करून घ्यायची आहे. स्लरी करताना खूप जास्त पातळसुद्धा करू नका किंवा खूप जास्त दाटसरसुद्धा करू नका. बघा यामध्ये मी पाणी ओतून घेतलेलं आहे. अगदी छान अशा गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत याच्या आणि याची छान अशी एक पेस्ट करून घ्यायची आहे. आता जर तुम्हाला ही स्लरी खूप जास्त पातळ वाटत असेल ना, तर तुम्ही यामध्ये थोडंसं अजून पीठ ॲड केलं ना तरी चालेल. जर कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही इथे तांदळाचे पीठ वापरलं ना, तरीसुद्धा हा पदार्थ अजून जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो. बघा अगदी परफेक्ट अशी आपली ही स्लरी तयार झालेली आहे. या स्लरीमुळे ना अगदी वड्यांना छान रंगसुद्धा येतो, खुसखुशीतपणा येतो आणि दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात. आता बघा अगदी परफेक्ट अशी स्लरी तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जी वडी आहे ना ती डिप करून घ्यायची आहे. अगदी या पद्धतीने याला कोटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही जी स्लरी केलेली आहे ना ती जर पातळ झाली ना तर वडीला अगदी छान असं कोटिंग होणार नाही. त्यामुळे थोडीशी दाटसर अशी स्लरी करून घ्या. अशाच पद्धतीने सगळ्या वड्या यामध्ये आपल्याला डिप करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये तेल घातलं आहे आणि तेल आपल्याला छान कडकडीत असं तापून घ्यायचं आहे. पाहू शकता तेल अगदी कडकडीत तापायचं आहे आणि वड्या सोडताना सुद्धा आपल्याला तेल छान तापलेलं हवं आहे आणि गॅससुद्धा अगदी फास्ट ठेवायचा आहे. अजिबातच गॅस बारीक किंवा मीडियम ठेवायचा नाही वड्या तळताना. जर तुम्ही गॅस मीडियम केला ना तर वड्या तेल पिऊ शकतात आणि अजिबातच खुसखुशीत होणार नाही. त्यामुळे गॅस शक्यतो अगदी फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरतीच ह्या वड्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत. अगदी खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार होतात. कोणत्याही ऋतूमध्ये करा किंवा मग अधेमध्ये भुकेसाठी, मुलांच्या टिफिनसाठी म्हटलं ना तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता. संध्याकाळच्याच तुम्हाला ह्या वड्या फ्रीजमध्ये करून ठेवायच्या आहेत आणि सकाळ गरमागरम ह्या वड्या तुम्हाला तळून घ्यायच्या आहेत. थंड झाल्या ना तरीसुद्धा तितक्याच जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात. तर इथे बघा सगळ्या वड्या मी तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत. अजिबातच एकमेकांना चिटकत नाही किंवा मग अजिबातच तेलामध्ये सुद्धा सुटत नाही. जर थोड्याफार चिटकल्या ना तर अगदी थोड्याच वेळात ह्या वड्या सुटसुटीतसुद्धा होतात. तर इथे पाहू शकता अगदी फास्ट गॅस करून ना ह्या वड्या मी तळून घेते. अगदी खमंग आणि खुसखुशीत आपल्या ह्या वड्या तयार होणार आहे. छान गोल्डन असा रंग येतोपर्यंत ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. वड्या तळताना ना एखाद्या चमच्याचा वगैरे वापर करा. लगेच झाऱ्या वगैरे लावू नका. आपल्या वड्या तळत आल्या ना की नंतरच आपल्याला याला झाऱ्या लावून घ्यायचं आहे. जर तुम्ही सुरुवातीला वड्या सोडल्यानंतर लगेच झाऱ्या लावला ना तर वड्या तुटू वगैरे शकतात. त्यामुळे हलक्या हाताने तुम्हाला काट्या चमच्याने किंवा एखाद्या नॉर्मल चमच्याने ना वड्या सुटसुटीत करून घ्यायच्या आहेत. तर बघा अजून एक 2 ते 3 मिनटं आपण ह्या वड्या तळून घेणार आहे. पूर्ण ना वड्या तळायला तुम्हाला एक 2 ते 3 मिनटं लागू शकतात. इथे वड्यांचा रंग ना छान असा चेंज झाला ना ह्या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. पाहू शकता अगदी गोल्डन बदामी रंग असा आलेला आहे आपल्या वड्यांना. अजिबातच तेलकट वगैरे होत नाही आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या वड्या तयार होतात. अगदी तेलातून निथळून काढून घेतल्या आहेत आणि अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा इथे मी वड्या तळून घेतलेल्या आहेत. पाहू शकता ह्यासुद्धा वड्या अगदी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. या वड्या तुम्ही नुसत्या खाल्ल्या ना तरीसुद्धा अप्रतिम लागतात किंवा मग मुलांना डब्यासाठी देत असाल, अधेमध्ये देत असाल खायला ना, तर एखाद्या टोमॅटो केचपसोबत किंवा मेयोनीजसोबतसुद्धा त्यांना देऊ शकता. चहासोबत खा किंवा इतर कशासोबतही खाल्लं ना तरीसुद्धा अप्रतिम लागतात. आता इथे बघा मी वड्यांचा तुम्हाला आवाज ऐकवते. किती जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असा आवाज येत आहे. थंड झाल्या ना तरीसुद्धा या वड्या अगदी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात. नक्कीच एकदा ही पोह्यांची आणि बेसन पीठ, गव्हाच्या पिठाची ही रेसिपी करून पहा. तुम्हाला एकदा केली ना तर नक्कीच खूप जास्त आवडणार आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा.